आपला युवा भारत जो आहे तो कुठे चालला आहे, तो ज्या दिशेला चालला आहे ती दिशा योग्य आहे का, जो विचार तो आचरणात आणू पाहत आहेत आजचा भारतीय तरुण वर्ग, ज्या विचारसरणीवर चालू पाहतोय किंवा ज्या विचारसरणीला धरून चालतोय ती विचारसरणी योग्य आहे का, या सगळ्याची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाकडून ज्या व्यक्तिमत्वाचा तरुणाईला दिशा दाखवण्यात खूप मोठा वाटा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्वतःचं आचरण जे आहे ते गांधीवादी विचारांचे आहेत, गांधींचे खूप चांगले अभ्यासक आहेत आणि आपल्या समाजाला युवक बिरादरीच्या माध्यमातून सरांनी ज्यांनी खूप चांगला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा अजूनही जे करत आहेत असे पद्मश्री पुरस्कार विजेते क्रांती शहा सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चर्चा करून जाणून घेणार आहोत. सर, स्वागत तुमचं. थँक्यू. क्रांती सर, जसं मी सुरुवातीला म्हणाले, गांधीजी आमच्या तरुण पिढीला पटतायत, त्यांचे विचार पटतायत, गांधीवादी विचार पटतायत, पण तुम्ही काय सांगता, तुमचं निरीक्षण काय आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, भारतीय तरुण समाज किंवा भारतीय युवा वर्ग जो आहे तो आता कुठल्या दिशेला चालला आहे? आमच्या देशामध्ये जसं समाजात या देशातले राजकीय लोक काय म्हणतात, सध्या या देशातली संपत्ती विशिष्ट व्यक्तींच्या हातात केंद्रित झाली. 80% संपत्ती या देशाची काही परिवारांच्या हातात आहे आणि 20%मध्ये या देशातली 100 कोटी जनता जगते. याचा अर्थ काय आहे? तुम्ही अर्थ असा घेतो की जी मुलं शेतकऱ्यांच्या घरी जन्माला येतात, शेतमजुरांच्या घरी जन्माला येतात, 12 बलुतेदारांच्या घरी जन्माला येतात, अल्पसंख्याकांच्या घरी जन्माला येतात, त्या मुलांच्या आईवडिलांना काय माहीत आहे शिक्षण म्हणजे काय? श्रम करत येणाऱ्या पाऊस अनियमित असतो. त्या पावसात पीक बरोबर येतं नाही येतं, कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी संकट. या परिस्थितीमध्ये त्या मुलांना ती मुलं आपल्या मुलांना घडवत असतात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये पूर्वी जॉईंट परिवार असायचा, संयुक्त परिवार असायचा. 2-4 एकर शेतीमध्ये ते मुलांचं चालत होतं. परिवार वाढत गेले, मुलांना शेतावर जगणं अवघड आहे म्हणून मुलं शिकू लागले. शिक्षणाचा बदल झाला. भाऊराव पाटलापासून, पंजाबरावपासून जगामध्ये शैक्षणिक क्रांती केली लोकांनी. पण त्याच्यामधून जी नवी पिढी तयार झाली, जी नवीन मुलं पुढे येऊ लागली, त्या मुलांना रोजगाराचे नवे रस्तेच माहीत नाहीत, कारण त्यांना कुटुंबातून तो विचार त्यांना कधी मिळाला नाही प्रॅक्टिकल नॉलेजचा. आणि मग समाजातला जो आमचा उच्चवर्गीय आहे, उच्च म्हणजे ज्ञानानं, पैशानं, व्यापारानं, त्यांच्या घरामध्ये समृद्धी आहे, आईवडील सुशिक्षित आहेत, त्यांची मुलं लगेच कुठे गेला? अमेरिकेला गेला, कुठे गेला? इंग्लंडला गेला, कुठे गेला? कॅनडाला गेला. म्हणजे आमची मुलं आज जगभर जात आहेत, लाखो रुपये मिळवत आहेत आणि तो शेतकऱ्याचा कुटुंबाचा मुलगा तिथेच बसला आहे, कारण त्याला नवीन रस्ता माहीत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मी गांधी विचाराकडे येण्यापूर्वी महत्त्वाचं बोलतो की आमच्या शिक्षणामध्ये बदलत्या काळाप्रमाणे काय हवं आहे हे आम्हाला देण्याचा प्रयत्न झालाच नाही. आम्हाला वाटलं आपण लहानपणी ABCD शिकतो, श्रीगणेशा शिकतो, कॉलेजला गेल्यानंतर मराठी शिकूया, इतिहास शिकूया, भूगोल शिकूया. पण याबरोबर जगण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, जे साधन लागतं, जो जीवनाला विचार लागतो, जी रसिकता लागते, जे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन लागतो, निसर्गाचा आनंद घ्या, कवितेचा सुगंध घ्या, हे आपण कोणी शिकवलंच नाही. आम्हाला शाळेत जाणं म्हणजे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे माहीतच नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये नवीन जो वर्ग प्रचंड प्रमाणात दिसतो, मग तो कधी तुम्हाला गुजरातमध्ये दिसेल त्या पटेलाच्या हार्दिक पटेलच्या भोवती दिसेल, कधी मनोज जरांडेमध्ये दिसेल, कधी राजस्थानमध्ये त्या गुर्जर समुदायामध्ये दिसेल. त्या लोकांची भूक काय आहे? त्या लोकांची भूक आहे की मला माझ्या जीवनात साधन मी शिकलो आहे, मी 20 वर्ष झालो आहे, 25 वर्ष झालो आहे, 30 वर्ष झालो आहे, मला रोजगार नाही, मला दिशा नाही. ह्या दिशा आणि हे देण्यासाठी आज आम्ही बदलत्या काळामध्ये माझ्या मनात नेहमी विचार येतो की आम्ही आमच्या मूळ गांधीला विसरलो आहे. नक्कीच सर, तुम्ही बरोबर बोलताय. गांधीजींना लोक विसरलेत. पण मला एक सांगा, भारतीय समाज, भारतीय तरुण शिकतोय, शिक्षण व्यवस्था बदलते, शिक्षण येतं आहे, पण खरं तर शिक्षण हे माणसाला समृद्ध करतं सर. पण
का भारतीय तरुण अजूनही भरकटलेला आहे? का आम्हाला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत नाही आहे, की आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहे? का आम्हाला स्वतः समृद्ध होता येत नाही आहे? या सगळ्याची कारणं शोधायला गेलं तर काय वाटतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारणांपेक्षाही जेव्हा आपण आजकाल या तरुण पिढीला, आम्हा तरुणांना लगेच सोल्युशन्स हवे असतात. तर ते कसे मिळवायचे किंवा ते का मिळत नाही आहेत? दोन गोष्टी. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर फार खोलात जावं लागेल. दोन गोष्टी पाहतो. आमच्या तरुणांना जे दिलं जातं शिक्षणातून ते फारच अपुरं आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जर विचार केला तर आम्हाला सांगितलं जातं 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांनी 14व्या वर्षी तोरणा जिंकला. महाराज 1680ला गेले. महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर अरे 1630च्या पूर्वी महाराष्ट्रात 2000 वर्षे काय होतं याचा इतिहास आम्हाला कोणी सांगत नाही. दुसऱ्या बाजूला आम्हाला हे सगळं सांगत असताना आमच्या हे लक्षात यायला पाहिजे समाजाला, आमच्या समाजातली 90% मुलं, 90% भारतीय युवक 2 जिल्ह्याच्या पलीकडे त्याला सीमाच माहीत नाहीत. या हिंदुस्थानात 20% मुलं अशी आहेत ज्यांना आपल्या राज्याची राजधानी माहीत नाही. दिल्ली तर सोडून द्या. या महाराष्ट्रामध्ये जत आटपाडीसारखे तुम्हाला तालुके दाखवतो ज्या मुलाने आयुष्यात मुंबई कधी पाहिली नाही. त्या मुलांचं जीवन त्या गल्ली, त्या वाड्यात, त्या चाकोरी, त्याची भावकी कुठे आहे? 5-50 मैलाच्या किलोमीटरमध्ये त्याची काका, मावशी, दादा राहतात. त्याचं जग मर्यादित आहे. त्याला शिक्षण देणारी संस्थाही मर्यादित आहेत. आणि मग प्रश्न असतो की या सगळ्या मुलांना जे दृष्टी द्यायला पाहिजे ते दृष्टी या शिक्षणातून मिळत नाही. आणि ते अपुरं शिक्षण आहे. आणि अपुरं शिक्षण असल्यामुळं मला नेहमी गांधी काय म्हणायचे, गांधी म्हणजे काय, गांधींनी 1, 2, 3, 4 असा कार्यक्रम दिला नव्हता. गांधींनी बदलत्या काळामध्ये गांधींनी जे जे चांगलं आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला. गांधीला बुद्धामधून जे चांगलं मिळालं ते घेतलं, रामाकडून जे मिळालं ते घेतलं. म्हणून तो मरताना गांधी हे राम म्हणत गेले. पण गांधींचा विचार बुद्धाचा त्यांनी घेतला. पण हे करत असताना ते ज्या वेळेला इंग्लंडमध्ये बॅरिस्टर व्हायला गेले, तो ख्रिश्चन धर्म असेल, तो निग्रोंचे प्रश्न असतील, त्या जगातल्या ज्ञानाचा त्यांना, अनुभवाचा त्यांना विचार घेऊन ते जगले. आणि मला असं वाटतं गांधींचे वैष्णव जन हे गीत असेल किंवा गांधींची प्रार्थना असेल, गांधींचं जगणं, हे जगणं हा एक दिशादर्शक मार्ग होता. तो काही कायमचं औषध नव्हतं की चरखा घेतला की तुमचे प्रश्न सुटतील. चरखा सिम्बॉलिक होता. तसं मला असं वाटतं आज या देशातले प्रश्न सुटायला गांधीजींचा विचार बदलत्या काळामध्ये घेणं हा प्रश्न सुटू शकणारा मार्ग आहे. आज समाजात दुर्दैवानी गोष्ट अशी आहे, हा भारत नुसत्या आर्थिकदृष्ट्या दोन नाही आहे. इंडिया आणि भारत हा 2 प्रकार आहेत. इंडियात पॉलिटिकल शब्द मी वापरत नाही आहे. आज मला तुम्ही सांगा की आमची 80, मी ज्या एरियामध्ये राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, माझ्या सोसायटीमध्ये 120 फ्लॅट ओनर्स आहेत. त्यातले 30 जणांची मुलं अमेरिकेत आणि UK शिकत आहेत. ते इंडियात यायला तयार नाहीत. आणि आमचे मित्र मला म्हणत आहेत, आमच्या मुलांना सांगत आहेत, तुम्ही सुखी आहात तिकडे, या देशात येऊ नका. अरे या देशात तुम्ही उत्पन्न मिळवलं, या देशात IIT म्हणून मोठे झालात आणि तुम्ही या देशाला विसरताय. आणि दुसऱ्या बाजूला एक जी मोठी फौज आहे देशातल्या तरुणांची, यांना दिशा देण्याचा, यांना त्यांच्या दूरदृष्टी देण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षणात होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर आमच्या ह्या सगळ्या तरुण पिढीला आणि मला असं नेहमी वाटतं की 4 भिंतीत शाळा पूर्ण होत नाही. घरामध्ये आपण असतो 10 तास आणि शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये असतो 5 तास, 16 तास. दिवसातले 8 तास आमच्या जीवनात जे असतं ना, जे घडतं चांगलं वाईट ते 8 तासात घडतं. आणि या 8 तासाच्या जीवनामध्ये ही खरी शाळा असते. आणि म्हणून या देशातल्या युवा चळवळीला विचार करावा लागेल की ज्यावेळी मुलं घरातून बाहेर आहेत, शिक्षण सोडून बाहेर आहेत, त्या 8 तासामध्ये आपण काय देणार. आणि हे जर आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्याला गांधी हा महत्त्वाचा नाही आहे. गांधी प्रतिकात्मक होता. आणि गांधींनी जे केलेले आंदोलनं नव्हती सगळी प्रातिनिधिक होती. त्यांना तो मार्ग दिसला म्हणून सत्याग्रह शब्द वापरला. सत्याग्रह याचा अर्थ रोज उठाणे उपोषण करायचं होत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या बदलामध्ये आजही या देशामध्ये युवा शक्तीला खूप काही काम करायला मिळेल. पण त्याला नवी दृष्टी देण्याची,
नवे रस्ते दाखवण्याची गरज आहे आणि नवे रस्ते दाखवण्याचे प्रयत्न जेव्हा आपण करू तेव्हा मला असं वाटतं या देशातले प्रश्न लवकर सुटू शकतील. आजच्या तरुणांना जर खरंच काहीतरी करायचं असेल आणि स्वयंसिद्ध व्हायचं असेल तर काय करावं? का गांधींना फॉलो केल्याशिवाय किंवा गांधींना आचरणात आणल्याशिवाय पर्याय नाही? मी सांगू, माझ्या मनामध्ये पहिला तुम्ही विचारताना एक विचार आला, आमची आई बदलली पाहिजे. आज मुलगाच्या जन्माला येतो, तो आईच्या पोटी जेव्हा जन्माला येतो तो पहिल्यांदा आईकडेच बघत असतो, आईच्या दुधावर तो जगतो. आज प्रश्न असा आहे की आम्ही काय म्हणत होतो इतके दिवस की मुलगी झाली, ती शिकली की समाज बदलत नाही. नुसतं शिक्षणानं बदलत नाही. आणि आमची आई आज मला सांगा, जिजाऊ असो, सावित्री असो, कस्तुरबा असो किंवा अहिल्या असो किंवा पवार परिवारातले शरद पवारांची आई असोत, त्यांना दृष्टी होती म्हणून ती मुलं घडत गेली. ते राजकारणात घडली असतील. मला माझी आई फ्रीडम मुवमेंटमध्ये होती म्हणून मला देश मला कळला. किती जणांच्या आयांना असं वाटतं की समाजामध्ये काय खाद्य. आणि म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये हा जो काही एक बदल आहे त्या तरुण पिढीला किंवा आमच्या मुलांना जे ज्या प्रकारचं खाद्य आहे ते खाद्य देण्यात आमचे आईवडील कमी पडत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला त्याच परंपरेतली गर्दी आज राजकारणात झाली आहे. तीच मंडळी हातात सत्तेत घेत आहेत. कोण ते त्यांच्या भौतिक, त्यांनी कधी कोणती पुस्तकं वाचलेली नाही, जगातले प्रयोग कधी पाहिले नाहीत. आम्ही फक्त नावाला कुरियन आणि स्वामीनाथनचा उल्लेख करतो, भाभाचा उल्लेख करतो आणि अहमदाबादच्या त्या मल्लिका साराभाईच्या विक्रम साराभाईचं नाव घेतो. पण विक्रम साराभाईच्या जीवनात काय घडलं आणि कसं घडलं, कुरियनच्या जीवनात कसं घडलं, भाऊराव पाटील कसे घडले, याच्या खोलात आम्ही जाण्याचा प्रयत्न करत नाही. आणि अर्धवट ज्ञानावर या देशातली नवी राजकीय संस्कृती या देशातल्या तरुणांना खड्ड्यात घालत आहेत. आणि माझं स्पष्ट मत आहे, ह्याच्यातून एकदम क्रांती वगैरे शब्द दूर होऊ दे, पण मला असं वाटतं की कदाचित उद्या नवीन नेतृत्व, वेगळ्या प्रकारचा गांधी या देशामध्ये निर्माण झाला पाहिजे. गांधी म्हणजे गांधी नावाच्या पुतळ्याचा आदर्श गुण नव्हे, लुंगी घालणारा नव्हे, तो विचाराचा गांधी पाहिजे. सामान्याला आपलाचा वाटणारा पाहिजे, आपल्यासारखा तो जगणाऱ्यांना साथ देणारा पाहिजे. त्याच्या मनामध्ये एवढी तरी प्रामाणिक पाहिजे. त्याच्या घरामध्ये 4 शेजारी झोपडीची माणसं असतील, त्यांच्या घरात अन्न मिळालं की नाही याचा विचार करणारा तरी तो माणूस पाहिजे. आणि म्हणून म्हणतो घरपट देणारी आई आणि घरपण असणारे परिवार जेव्हा निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने गांधी निर्माण होईल. आणि या गांधीजीने हाच विचार केला म्हणून त्या गांधीला लोकांनी मूर्ख बनवलं. तो पाकिस्तानचे लाड करतो, मायनॉरिटीचे लाड कर, हे सगळं खोटं आहे. हे तुमच्या स्वार्थाच्या भोवती आहे. आणि म्हणून गांधी कळला नाही आणि गांधी तुम्हाला कळवणं समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. या सगळ्यात तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय संदेश द्याल किंवा आपण म्हणूया काय टेक होम मेसेज द्याल तरुणांना? मी एकच म्हणेन की अशा प्रकारच्या प्रयत्न करणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतील, तरुणाला जिंकणारं, तरुणाला साथ करणारं आणि त्यांना प्रेरणा देणारं, त्याला समाजाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा व्यक्ती संस्थांना जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्यासारख्या सुदैवाने मला चुकवस्तू घरात मी जन्माला आलो आणि 4 चांगले मित्र मला आयुष्यात भेटले आणि सगळ्या जाती धर्मातले भेटले. त्यामुळे मला महाराष्ट्र आणि देश कळला. आणि म्हणून मला वाटतं की नव्या पिढीसाठी समाजाचा दृष्टिकोन, नव्या पिढीसाठी चांगल्या युवक चळवळी, चांगल्या युवक संघटना या निर्माण होण्याची गरज आहे. आज आपण वेगळा विचार करू. आज मी कोणत्या देशाची लाल आणि भारताला कमी लेखणार नाही, कारण मी शेवटी भारतीय आहे. आज चीन पुढे गेला किंवा जपान पुढे गेला. आज चीनमधल्या लाखो तरुणांना कंपल्सरी यूथ मुवमेंटमध्ये ॲक्टिव्ह बनवतात. आणि म्हणून एका ऑलिम्पिकमध्ये 40 सुवर्णपदक चीन घेतो आणि भारत एकही सुवर्णपदक घेऊ शकत नाही. यासारखा आमचा पराभव काय आहे? तुम्ही देशातल्या 100 तरुणांना जिंका घ्या ना ताब्यात. त्यांना लहान वयामध्ये त्यांना ताकद द्या. क्रांतीच्या काही निमित्त आहे. क्रांतीच्या म्हणजे फार परिवर्तनवादी असं मी म्हणत नाही, मी फार काही केलं. पण या देशामध्ये धडपडणारी जी चांगली मुलं आहेत,
जी गावागावामध्ये बंधुत्व निर्माण करतात, गावातल्या लोकांची सेवा करतात, दुःखामध्ये लोकांना मदत करतात, या तरुणांना तुम्ही ताकद द्या. ही जर ताकद देणारी माणसं निर्माण झाली तर मला वाटतं की समाजकारणामध्ये आदर्श येईल. इथल्या तरुणांनी किंवा भारतीय तरुणांनी जे गांधीवादी विचारांचं धन खरंच अवलंबलं, त्याचं अनुसरण केलं तर खरंच त्यांची प्रगती होईल. गांधी गेले आणि नवीन देखील गांधी येतील आणि जातील. गांधीला नथुरामाने मारलं आणि आत्ताच्या नव्या विचाराच्या गांधीलाही नथुराम रूपी जे समाजातली जे माणसं आहेत टगे, ज्यांना धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, पंथाच्या नावाने मारायचं आहे, ज्यांना गरीब श्रीमंतीतलं श्रीमंती लोकांनी कशी मिळवली आणि त्यात किती पाप हे दाखवायचं नाही आहे, त्यांना समाजात भांडं भांडणं समाज सोडवायचं आहे. आणि म्हणून असं खेदानं वाटतं की जरी आता 2 ऑक्टोबर आहे, गांधी जयंती आली, त्या गांधींच्या गाण्यात वैष्णव जनमध्ये गांधी म्हणाला ना, कुणासाठी, त्या गाण्याचा अर्थ आम्हाला जर कळला तर आम्ही पुढे जाऊ. मोठा विषय आहे. निराशावादी मी नाही आहे, पण मला असं वाटतं घडेल काहीतरी. जर आपल्याला आपलं जीवन समृद्ध करायचं असेल, आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर कुठेतरी मेहनत ही आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि केवळ स्वतःचंच जीवन समृद्ध करून भागणार नाही, तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि पर्यायाने या देशाचाही विकास व्हावा किंवा देशालाही आपण पुढे न्यावं, यासाठी आपण एक तरुण म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे. आणि ही जाणीव एक भारतीय म्हणून प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक भारतीय तरुणामध्ये असायला हवी. स्नेहा ढवळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.